नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या चॅनल सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे शिरा. याला गोडाचा शिरासुद्धा म्हणतात. याच्यामध्ये गूळ टाकतात म्हणून याला गोडाचा शिरा म्हणतात. तर त्यासाठी मी तूप घेतलेलं आहे. याच कपाने मी एवढा अर्धा कप तूप घेतला आहे आणि तूप गरम झालेलं आहे. याच्यामध्ये थोडेसे काजू भाजून घ्यायचे आहेत. आणखीसुद्धा आपण ड्रायफ्रूट टाकू शकतो, बदाम वगैरे, किशमिश. मी फक्त काजू घेतलेले आहेत. याला फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये. आणि आता याच्यामध्ये पाऊण कप मी बारीक रवा टाकलेला आहे. जाड रवा असेल तर आपण जाड रवा सुद्धा वापरू शकतो. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर. मी इथे बारीक रवाच वापरलेला आहे. आता याला छान भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. छान लालसर रंग येईपर्यंत याला भाजायचं आहे. रव्याचा रंग आता बदललेला आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. पाणी थोडं थोडं करत टाकायचं आहे. एकदमच पाणी टाकलं तर शिरा पातळ होतो, म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी झालं तर कमी नाही करता येत ना, म्हणून आधीच थोडं थोडं पाणी टाकायचं. आपल्याला पाहिजे तशा याचा टेक्स्चरचा आपण शिरा बनवू शकतो. घट्ट पाहिजे असेल तर घट्ट, आणि थोडंसं जर पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी टाकून पातळही करू शकतो. पण आता याच्यामध्ये गूळ घालायचा. गुळाने सुद्धा हा शिरा थोडासा पातळ होतो, म्हणून आधीच थोडंसं कमी पाणी घालायचं. या गुळाला या रव्यामध्ये छान विरघळवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता या शिऱ्याला रंग किती छान आलेला आहे. आता याच्यामध्ये 2-3 वेलची साखरेमध्ये कुटून याच्यामध्ये टाकायची आहे. खूप मोकळा मोकळा आणि खूप छान रंग आलेला आहे या शिऱ्याला. याच्यामध्ये थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ टाकायचं, नाही घातलं तरी चालेल. आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं. शक्यतो जायफळ असं किसूनच वापरा. जे पूड मिळते विकत ती नको, त्याने छान स्मेल येत नाही. त्याचा स्मेल पहिलेच उडून गेलेला असतो, म्हणून आता याच्यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवलेले आहेत काजू, ते टाकायचे. आता याला छानपैकी सर्व करूया एका वाटीमध्ये टाकून. आणि तयार आहे हा आपला गोडाचा शिरा. गुळाचा शिरा, याला प्रसादाचा शिरा पण म्हणतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.